म्हणले बाबा तुम्ही भजन करा आणि त्या भजनाच्या माध्यमातून भजन एक असं साधन आहे बघा ते भगवान परमात्म्यापर्यंत निघून पोहोचवते पण त्याच्यासाठी भजन करत असते वेळेस अंतःकरणामध्ये अभिमान नाही आला पाहिजे आणि अंतःकरणामध्ये माझ्यासारखा शहाणा कोणी नाही असं आलं पाहिजे ते भजन सार्थकी लागते तुकोबऱ्या सांगतात तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोर भजन साडावे तुमचा मोठेपणा काय करायचे सांगा काय तुमचा मोठेपणा येऊ अरे जो मोठेपणा देवापासून जर दूर लोटत असेल ना तो मोठेपणा कोणत्याही कामाचा नाही म्हणजे महाराज भजन केल्यावर देवाची प्राप्ती होते का हो आज तुकोबऱ्याने सांगितलं बाबा भजन केल्याच्या नंतर देवाची प्राप्ती होत नाही देव त्याचा अंगीकार करतो एकदा देवाला अंगीकार केला की निंदे असणारा माणूस वंदे होतो आपण याचं परिचय